Hello everyone. Now we will see solutions of recurrence relation. Solution of recurrence relations means numeric function described by a recurrence relation together with an appropriate set of initial condition. It is called as a solutions of recurrence relation. There are two types of recurrence relation. First one is homogeneous solution, and second one is particular solution. Okay. What is meant by homogeneous solution? A solution that satisfies the recurrence relation when right hand side of recurrence relation is zero. It is called as a homogeneous solution, and it is described denoted as a r आणि power to the term h. ओके. होमोजिनियस आहे, सो दॅट्स वाय पॉवरची टर्म आपण काय घेतो या ठिकाणी होमोजिनियस सोल्युशन सॉरी एच घेतोय. ओके. तर व्हॉट इज मीन बाय होमोजिनियस सोल्युशन? अ रिकरन्स रिलेशन वेन राईट हँड साइड ऑफ रिकरन्स रिलेशन इज झिरो. ओके. अँड सेकंड वन इज पर्टिक्युलर सोल्युशन. पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजेच काय? अ सोल्युशन विच सॅटिस्फाय द रिकरन्स रिलेशन विथ नॉन झिरो एफ आर ऑन राईट हँड साइड इज कॉल्ड एज अ पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. आता आपण होमोजिनियस सोल्युशन म्हणजे काय सांगतो की तुमचा जो राईट हँड साइड आहे तुमच्या रिकरन्स रिलेशनचा इज इक्वल टू झिरो, आणि नॉन होमोजिनियस किंवा आपण काय म्हणूया की पर्टिक्युलर सोल्युशन मीन्स व्हॉट? तर तुमचं सोल्युशन विच सॅटिस्फाय रिकरन्स रिलेशन विथ नॉन झिरो एफ आर, म्हणजे तुमचं काय आहे, राईट हँड साइड इज काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. ओके. ऑन राईट हँड साइड, अँड इट इज डिनोटेड ॲज ए आर अँड पॉवर टू द टर्म पी. म्हणजेच काय, पी म्हणजेचा पर्टिक्युलर सोल्युशन, सो दॅट्स वाय इट विल बी शोन ॲज अ पी. ओके. आता खाली आपल्याला एक आपल्याला रिकरन्स रिलेशन दिले आहे. तर रिकरन्स रिलेशनचं तुम्हाला एक इक्वेशन कसं आहे ते तुम्हाला लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं, की एक कॉन्स्टंट आणि ए आर. ओके. म्हणजेच काय, C0 इंटू ए आर प्लस C1 इंटू ए आर मायनस वन प्लस C2 इंटू ए आर मायनस टू प्लस C3 अप टू CK into a r minus k is equal to fr. This is the characteristic equation of recurrence relation. ओके. तर आपल्याला त्यातला फर्स्ट पार्ट आपल्याला सांगितलेला आहे की सोल्युशन आपल्याला सांगितलेलं आहे. सो दॅट्स वाय होमोजिनियस रिकरन्स रिलेशन ते काय काय असणार आहे की आपण होमोजिनियस साठी काय सांगतो, व्हेन युअर राईट हँड साइड ऑफ रिकरन्स रिलेशन इज झिरो, सो दॅट्स वाय युअर एफ आर इज इक्वल टू काय असणार आहे, तर झिरो. टोटल सोल्युशन ऑफ होमोजिनियस सोल्युशन इज दॅट is TS is equal to म्हणजेच काय, टोटल सोल्युशन. ओके. टोटल सोल्युशन इज इक्वल टू ए आर टू द पॉवर टर्म एच. ओके. दिस इज ऑल अबाउट होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. अँड सेकंड वन इज अ नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. ओके. सो त्यालाच आपण काय म्हणतो, तर पर्टिक्युलर सोल्युशन सॉरी नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन मध्ये आपण काय शो करतो की युअर एफ आर इज नॉन झिरो, म्हणजेच काय, एफ आर इज नॉट इक्वल टू झिरो. सो दॅट्स वाय टोटल सोल्युशन आपल्याला काय मिळतं, टोटल सोल्युशन मध्ये आपल्याला होमोजिनियस सोल्युशन प्लस युअर पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. म्हणजेच आपल्याला नॉन होमोजिनियस रिकरन्स रिलेशन इज इक्वल टू आपल्याला टोटल सोल्युशन काय मिळतं, तर होमोजिनियस सोल्युशन प्लस युअर टोटल पर्टिक्युलर सोल्युशन. दॅट इज TS इज इक्वल टू आपल्याला काय सांगितलंय, टोटल सोल्युशन इज इक्वल टू ए आर टू द पॉवर टर्म एच प्लस ए आर टू द पॉवर टर्म पी. म्हणजेच काय, होमोजिनियस सोल्युशन प्लस युअर पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. दिस इज ऑल अबाउट युअर होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. ओके. आता आपल्याला इन डिटेल आपल्याला दोन्ही टर्म्स सांगितलेले आहेत. फर्स्ट वन आपल्याला काय सांगितले, सोल्युशन ऑफ होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. ओके. सोल्युशन ऑफ होमोजिनियस रिकरन्स रिलेशन इज ओनली होमोजिनियस सोल्युशन ए आर टू द पॉवर टर्म एच. That is total solution AR is equal to AR to the power term H. ओके. आता वर्किंग स्टेप्स काय काय सांगितलेले आहेत बघा. फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर कन्सिडर होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. ओके. आता जो आपल्या होमोजिनियस रिकरन्स रिलेशन दिलेलं आहे ते आपल्याला काय करायचंय, कन्सिडर करून घ्यायचंय जे आपल्याला दिलेलं असेल ते विथ के के इनिशियल कंडिशन. ओके. के काय, के सांगितलेलं आपल्याला की तुमचे इनिशियल कंडिशन्स असणार आहेत. ओके.
सेकंड स्टेपमध्ये आपल्याला सांगितलंय की फाइंड ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कॅरेक्टरिस्टिक रूट्स सेज ॲज एक अल्फा 1 अल्फा 2 अप टू अल्फा के ऑफ रिकरन्स रिलेशन. कॅरेक्टरिस्टिक रूट्स आर मे ऑर मे नॉट बी डिस्टिंक्ट. आणि आपल्याला जी थर्ड स्टेप आहे थर्ड स्टेपमध्ये सांगितलेलं आहे फर्स्ट वन थर्ड स्टेपमध्ये आपल्याला दोन पार्ट्स दिलेत. फर्स्ट पार्टमध्ये काय सांगितलंय इफ ऑल कॅरेक्टरिस्टिक रूट्स आर डिस्टिंक्ट दॅट इज अल्फा 1 इज नॉट इक्वल टू अल्फा 2 इज नॉट इक्वल टू अल्फा 3. म्हणजेच आपले जे कॅरेक्टरिस्टिक रूट आहेत ते डिस्टिंक्ट असतील, वेगवेगळे नंबर्स असतील, ते सगळे कोणतेही इक्वल नसतील. देन आपण काय सांगू शकतो की युअर ARH इज इक्वल टू C1 इंटू अल्फा 1 रेस टू R, C2 इंटू अल्फा 2 रेस टू R अप टू CK इंटू अल्फा K रेस टू R. ओके. आणि इफ तुमचे काय पुढची जी कंडिशन आहे इफ ऑल कॅरेक्टरिस्टिक रूट्स आर नॉट डिस्टिंक्ट. ओके. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं की कॅरेक्टरिस्टिक सॉरी या ठिकाणी आपल्याला फर्स्ट सांगितलं होतं की कॅरेक्टरिस्टिक रूट्स आर डिस्टिंक्ट. त्यावेळेला आपल्याला जे आपलं जे सोल्युशन होतं ते आपल्याला ARH आपल्याला मिळालं होतं. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की इफ ऑल रूट्स आर नॉट डिस्टिंक्ट. नॉट डिस्टिंक्ट म्हणजेच काय असतील तर सेम रूट्स असतील. त्यावेळेला काय सांगितलेलं आहे ARH इज इक्वल टू C1 इंटू अल्फा 1 रेस टू द पॉवर टर्म R इंटू C2 इंटू अल्फा 2 रेस टू द पॉवर R अप टू काय सांगितलेलं आहे CK इंटू अल्फा K रेस टू द पॉवर R is homogeneous solution with all C0, C1, C2 up to CK are constants. ओके. आणि फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे युझिंग इनिशियल कंडिशन्स फाइंड व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट C0, C2 up to CK अँड पुट इन ऑफ ARH. ओके. म्हणजेच आपली जी स्टेप नंबर थर्ड असेल तर स्टेप नंबर थर्डमध्ये आपल्याला ज्या ह्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू येणार आहेत त्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या स्टेप नंबर थर्डमध्ये आयदर तुम्ही A कंडिशन वापरा किंवा B कंडिशन वापरा. ओके. त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे त्या इक्वेशनमध्ये पुट करायचे आणि विच रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे होमोजिनियस सोल्युशनचं सोल्युशन आहे ते त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आता काय फर्स्ट एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक स्टेप्स आपल्याला समजून येतील की नक्की त्या कशा सॉल्व्ह करायच्या. ओके. आपल्याला क्वेश्चन ह्या ठिकाणी दिलेलं आहे सॉल्व्ह AR मायनस 7 AR मायनस 1 प्लस 10 AR मायनस 2 इज इक्वल टू 0 विथ A0 इज इक्वल टू 1 आणि A2 इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. ओके. आपल्याला काय करायचं आहे की होमोजिनियस रिकरन्स रिलेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट स्टेप आपली काय असते की आपल्याला जे होमोजिनियस रिकरन्स रिलेशन आहे ते आपल्याला काय करायचंय कन्सिडर करायचंय. सो राईट. सो दॅट्स आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन ॲज इट इज आपण फर्स्ट लिहून टाकलेलं आहे. सो दॅट्स आपण काय म्हणतो की FR इज इक्वल टू 0 कारण की आपली स्टेप नंबर फर्स्टच आहे होमोजिनियस रिकरन्स रिलेशन. राईट. कारण की त्यासाठी होमोजिनियस रिकरन्स रिलेशन मध्ये आपण काय करतो FR इज इक्वल टू 0 पुट करतो. राईट. सो दॅट्स वाय टोटल सोल्युशन आपल्याला ARH आपल्याला मिळणार आहे. तर डिग्री ऑफ रिकरन्स रिलेशन इज किती असणार आहे या ठिकाणी बघा. काय काय मिळतोय AR इज इक्वल टू AR मायनस 1 आणि AR मायनस 2 म्हणजेच किती रूट्स मिळणार आहेत या ठिकाणी आपल्याला तर दोन मिळणार आहे. सो दॅट्स वाय आपल्या रिकरन्स रिलेशनची डिग्री किती असणार आहे तर 2 असणार आहे. सो दॅट्स वाय K इज इक्वल टू 2. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज आता आपल्याला जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिले ते आपण काय करून घेणार आहोत कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला जे आहे ते आपल्याला राईट डाऊन करून घ्यायचं. काय असणार आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन 1 इंटू अल्फा रेस टू K मायनस 7 इंटू अल्फा रेस टू K मायनस 1 प्लस 10 इंटू अल्फा रेस टू K मायनस 2. हे आपण कसं पुट केलेलं आहे हे आपलं जे इक्वेशन दिलेलं आहे त्याच ठिकाणी आपण काय करतो AR आहे त्या AR ला आपण अल्फा रेस टू K नी आपण काय करतो रिप्लेस करतो. ओके. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी AR घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण अल्फा रेस टू K घेणार आहोत. राईट. ज्या ठिकाणी AR मायनस 1 असेल त्या ठिकाणी अल्फा रेस टू K मायनस 1. ओके. म्हणजे जो तुमचा A असेल A ला रिप्लेस आपल्याला अल्फाने करायचा आहे आणि R ला रिप्लेस आपल्याला K ने करायचा आहे आणि आपला जो हा बॉटमचा पार्ट आहे तो आपल्याला रेस टूच्या पॉवरला घ्यायचा आहे.
ओके, इन शॉर्ट वे. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, पुट के इज इक्वल टू 2, कारण की आपल्याला डिग्री ऑफ रिकरन्स रिलेशन हे आपल्याला 2 मिळालेले आहे. सो दॅट्स वाय तुम्ही 2 पुट केलं, त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे ह्या ठिकाणी, 1 इंटू अल्फा रेस टू 2 मायनस 7 इंटू अल्फा रेस टू 1 प्लस 10 इंटू अल्फा रेस टू 0 इज इक्वल टू 0. मग आपल्याला जे हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळालं आहे, ते कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला ते कॅरेक्टरिस्टिक रूट्स काढावे लागणार आहेत, राईट. सो दॅट्स वाय जे आपले इक्वेशन आहे ते तुम्ही ॲज इट इज आपण घ्याल आणि ते घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे, कॅरेक्टरिस्टिक रूट्स काढायचे. ओके, कॅरेक्टरिस्टिक रूट्स आपण कसे करतो, की आपला जो हा कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटचं असं डिव्हिजन करतो की त्यांची ॲडिशन ही आपली जो आपला एचा मल्टिप्लिकंट आहे तो आला पाहिजे. ओके, फॉर पॉवर टर्म 2, कारण की तुम्ही रूट्सचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले असतील, 10th किंवा 12th मधला हा सगळा पार्ट आहे. ओके, तर कॅरेक्टरिस्टिक रूट्स कसे फाइंड करायचे असतात, तर आपल्याला जर पॉवरची टर्म 2 असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, की जो आपला हा एंडिंग नंबर आहे त्याचं डिव्हिजन अशा टर्म्समध्ये करतो की ज्यांची ॲडिशन हे मिडल टर्म आपली आली पाहिजे. ओके, ह्या ठिकाणी पॉवरची टर्म जर डिफरंट असेल, 3 असेल, 4 असेल किंवा काय असेल, त्यांचे जे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक रूट्स आपल्याला काढण्यासाठी किंवा आपल्याला इक्वेशनवरून आपण रूट्स कसे फाइंड करतो, हे एकदा तुम्ही प्रिव्हियस बुक्स ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकदा बघून घ्या. आणि तरीही जर नाही कळत असेल, की बाबा कसे रूट्स फाइंड करायचे, तर मला एकदा सांगा, कारण की कसं हा पार्ट तुमचा 10th मध्ये झालेला आहे. ओके, तरी एकदा बघून घ्या, नाही समजलं तरी मला परत एकदा सांगा. ओके, तर आपण काय करतो, जर पॉवरची टर्म आपली जर 2 असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, अल्फा स्क्वेअर आहे, राईट. तर सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत, की आपला जो कॉन्स्टंट आहे त्याचं डिव्हिजन अशा नंबर्समध्ये करणार आहोत की त्यांची ॲडिशन ही -7 आली पाहिजे. ओके, त्याच्यामुळे आपण काय केलंय, की 5 2 जा 10, सो दॅट्स वाय त्यांची दोघांची ॲडिशन ही आपल्याला 7 मिळू शकते. सो दॅट्स वाय आपण काय केलं, की 2 अशा नंबर्समध्ये म्हणजे 5 आणि 2 मध्ये आपण सेपरेट आउट करू शकतो. तसं त्यामुळे आपण फर्स्ट काय रूट घेतलेलं आहे, की अल्फा मायनस 5 आणि सेकंड रूट आपल्याला आलंय अल्फा मायनस 2 इज इक्वल टू 0. आता काय कराल तुम्ही, तुमचे जे हे दोन्ही ब्रॅकेट्स आहेत ते इज इक्वल टू 0 घ्या. म्हणजेच अल्फा मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि सेकंड टर्म आहे अल्फा मायनस 2 इज इक्वल टू 0. सो दॅट्स वाय तुमचा अल्फा काय मिळाला ह्या ठिकाणी, अल्फा इज इक्वल टू फर्स्ट 5 मिळाला आणि अल्फा इज इक्वल टू 2 मिळालेले आहे. आणि विच आर कॅरेक्टरिस्टिक रूट्स. ओके, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 5 आणि 2 हे काय आहे, तुमचे कॅरेक्टरिस्टिक रूट्स आहेत. आता ह्या ठिकाणी रूट्स बघताना बघा, कॅरेक्टरिस्टिक रूट्स आर 5 अँड 2 विच आर डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे काय, सेम नंबर नाही आहेत. सेम सेम नंबर असेल तर ते काय म्हणू शकतो आपण, तर नॉट डिस्टिंक्ट. ओके, पण ह्या ठिकाणी 5 आणि 2 हे डिफरंट नंबर आहेत. सो दॅट्स वाय आपण त्या ठिकाणी त्यांना म्हणतो की दीज नंबर्स आर डिस्टिंक्ट नंबर्स, राईट. सो दॅट्स वाय हेन्स इट इज होमोजिनियस सोल्युशन. आता ह्या ठिकाणी बघा, स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय केलं होतं, इफ ऑल कॅरेक्टरिस्टिक रूट्स आर डिस्टिंक्ट, त्यावेळेला आपण काय करतोय, तुमचं ए आर इज इक्वल टू ही जी टर्म आहे ती आपण ॲज इट इज घेणार आहोत. जर तुमचे कॅरेक्टरिस्टिक रूट्स आर नॉट डिस्टिंक्ट असते तर त्या ठिकाणी आपण तुमचं कॅरेक्टरिस्टिक सॉरी जे तुमचं जो तुमचा ए आर होता तो तुम्ही हा सेकंड वन जे होमोजिनियस सोल्युशन तुम्ही घेतलेलं असतं. पण ह्या ठिकाणी दोन्हीही रूट्स हे डिफरंट आहेत. सो दॅट्स वाय डिस्टिंक्ट आहेत आणि त्याच्यामुळे आपण होमोजिनियस सोल्युशन आपण फर्स्ट जे आपलं ए कंडिशन होती त्याच्यात ते घेतलेलं आहे. सो दॅट्स वाय ए आर टू द पॉवर एच इज इक्वल टू C1 इंटू 5 रेस टू आर प्लस C2 इंटू 2 रेस टू आर. कारण की काय आहे, अल्फा आहे. अल्फाचं चेंज आपल्याला कशामध्ये करणार आहोत, तर तुमचा जो अल्फा जो तुम्हाला क्वेश्चनमध्ये मिळालेला असेल त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करून टाकायचे. फर्स्ट आपला नंबर होता 5, सो दॅट्स वाय फर्स्ट तुम्ही मल्टिप्लिकंट या ठिकाणी 5 घेतले तर रेस टू द पॉवर आर. आणि सेकंड टर्म मध्ये सुद्धा तुमची टर्म किती होती, तर 2 होती. सो दॅट्स वाय 2 रेस टू द पॉवर आर. आता हे आपल्याला काय मिळालेलं आहे, होमोजिनियस सोल्युशन मिळालेलं आहे फ्रॉम दिस कॅरेक्टरिस्टिक रूट्स. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तुमचा C1 आणि C2 फाइंड करायचं. C1 आणि C2 टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट C0 अँड C1 यूज इनिशियल कंडिशन्स.
ओके. आता ॲज A0 is equal to 1 is equal to R is equal to 0. Put in your equation first. ओके. आता अल्फा जो 0 होता तो इज इक्वल टू किती मिळालेला आहे आपल्याला 1 आणि आर इज इक्वल टू किती दिलेला आहे आपल्याला 0. सो दॅट्स वाय वेन यू आर A0 is equal to C1 into 5 raised to 0 plus C2 into 2 raised to 0. आता ही जी कंडिशन आहे ती कशी तुम्ही आणलेली आहे आता लक्षात घ्या आपल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर A0 दिलेलं आहे आणि सेकंड टर्म दिलेली आहे आपल्याला A1. ओके. आपल्याला काही ना काहीतरी इनिशियल कंडिशन्स ज्या दिलेल्या आहेत त्यांचा यूज करून आपल्याला काय करायचं आपल्याला ह्या C1 आणि C2च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड करायच्या. सो दॅट्स वाय आपण काय करणार आहोत जे तुमचं होमोजिनियस सोल्युशन मिळालेलं आहे त्या होमोजिनियस सोल्युशन मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला 0 आला पाहिजे फर्स्ट. ओके. म्हणजे ह्या ठिकाणी 0 कधी येणार आहे A0 कधी होणार आहे वेन युअर R इज इक्वल टू 0. सो दॅट्स वाय आपण काय करतो ह्या ठिकाणी R इज इक्वल टू 0 केलेले. ओके. आणि A0 ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 1 आहे. सो दॅट्स वाय काय केलं तुम्ही A0 इज इक्वल टू C1 इंटू 5 रेस टू 0 कारण की R रेस टू 5 रेस टू इथं R होतं. Rचं रिप्लेसमेंट आपण 0 ने करणार आहोत. सो दॅट्स वाय C1 इंटू 5 रेस टू 0 आणि प्लस C2 इंटू 2 रेस टू 0. आता कोणत्याही टर्मची पॉवर टर्म जर 0 असेल तर त्याचं आन्सर काय असतं तर 1 असतं. सो दॅट्स वाय आपल्याला A0 इज इक्वल टू 1 मिळालं. सो दॅट्स वाय A0 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू C1 प्लस C2 कारण की 5 रेस टू 0 इज इक्वल टू 1 आणि 2 रेस टू 0 इज इक्वल टू ऑल्सो 1. सो दॅट्स वाय आपण काय केलेलं आहे ह्या ठिकाणी 1 इज इक्वल टू C1 प्लस C2 हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं ज्याला आपण A म्हणून पुट केलेले. आता सेकंड कंडिशन काय आहे सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला काय घेणार आहोत A1 इज इक्वल टू 2 ही आपल्याला ही जी इनिशियल कंडिशन आहे ती आपल्याला मेन इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करायची. ह्या ठिकाणी 1 कधी येणार आहे तर व्हेन युअर R इज इक्वल टू 1. सो दॅट्स वाय तुमचे ह्या ठिकाणी टर्म्स काय झालेले की A1 इज इक्वल टू C1 इंटू 5 रेस टू 1 प्लस C2 इंटू 2 रेस टू 1. ओके. तेच आपण इथं जे आता बोललो तेच इथं आपण इथं लिहून घेतलेले A1 इज इक्वल टू C1 इंटू 5 रेस टू 1 प्लस C2 इंटू 2 रेस टू 1. ओके. आता हे आपल्याला ह्या कॉन्स्टंट मिळालेलं आहे. सो दॅट्स आपल्याला सेकंड इक्वेशन काय मिळालं 2 इज इक्वल टू 5 इंटू C1 प्लस 2 इंटू C2 हे दोन्ही इक्वेशन मिळालं. फर्स्ट इक्वेशन आपल्याला हे मिळालं ज्याला आपण A म्हणून पुट केलंय आणि सेकंड इक्वेशन मध्ये आपल्याला B मिळालेलं आहे. ओके. आता ते दोन्ही इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करा. नेसेसरी नाही की ह्याच मेथडने सॉल्व्ह केले पाहिजे. तुम्हाला जे कोणते सोल्युशन्स तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी जे ट्रिक्स माहिती असतील त्या कोणत्याही ट्रिक्सने तुम्ही यूज केले तरी चालतील. ओके. किंवा तुम्ही डिरेक्टली ह्या C1 इज इक्वल टू 1 मायनस C2 ह्या सेकंड इक्वेशन मध्ये पुट करून जरी तुम्ही ह्या व्हॅल्यूज फाइंड केल्या तरीही चालतील. ह्या ठिकाणी आपण कोणती मेथड यूज केलेली आहे सॉल्व इक्वेशन्स A अँड B सायमल्टेनियसली. आपण काय केलेलं आहे C1 जे आपलं फर्स्ट इक्वेशन होतं ते फर्स्ट इक्वेशन C1 प्लस C2 इज इक्वल टू 1 आणि सेकंड इक्वेशन होतं 5 C1 प्लस 2 C2 इज इक्वल टू 2 हे दोन्ही इक्वेशन्स घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं एखादी टर्म आपल्याला कॅन्सल आउट करायची. सो दॅट्स वाय वी हॅव मल्टिप्लाय 2 विथ युअर इक्वेशन नंबर फर्स्ट. सो दॅट्स वाय 2 इंटू C1 प्लस 2 इंटू C2 इज इक्वल टू 2. आता ह्यांचं दोघांचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी व्हॅल्यू काय मिळणार आहे ज्यावेळेला इथं मायनस होईल म्हणजेच काय होणार आहे ह्या ठिकाणी आपल्याला जर सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर आपल्याला सेकंड इक्वेशनला काय करावं लागणार आहे की -1 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. राईट. सो दॅट्स वाय फर्स्ट आपली टर्म काय झाली -5 C1 मायनस 2 C2 मायनस इज इक्वल टू -2. ओके. जस्ट सिम्पली ऍडिशन करा दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करून झाल्यानंतर ह्या ठिकाणी काय मिळणार आहे -3C1 इज इक्वल टू 0. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जर C1 इज इक्वल टू 0 मिळाला मग ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये डिरेक्टली जर तुम्ही C1 ची व्हॅल्यू 0 पुट केली तर C2 ची व्हॅल्यू काय मिळणार आहे तर 1 मिळणार आहे. सो दॅट्स वाय C1 इज इक्वल टू 0 अँड C2 इज इक्वल टू 1. वी आर पुटिंग दीज व्हॅल्यूज इन युअर इक्वेशन नंबर 1 फॉर युअर होमोजिनियस सोल्युशन.
म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे होमोजिनियस सोल्युशन ARH इज इक्वल टू 0.5 R प्लस 1 इंटू 2⁻R. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळाले ह्या ठिकाणी AR इज इक्वल टू सॉरी 0.5 नाही आहे ह्या ठिकाणी, तर 0.5 तिथं काय असणार आहे, फर्स्ट आपला C1 इज इक्वल टू 0 आहे, 0 इंटू 5⁻R, राईट. आणि सेकंड टर्म आपल्याला काय मिळाली आहे 1 इंटू 2⁻R. ओके, आता ज्या वेळेला तुम्ही 0 मल्टिप्लाय करता त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे 0. ओके, आणि ओनली रिमेनिंग राहणारी टर्म कोणती आहे 1 इंटू 2⁻R, राईट. सो दॅट्स वाय AR इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 2⁻R. So that's why our total solution is equal to AR is equal to 2⁻R. ओके, तर ह्या टाइप मध्ये आपल्याला काय करायचे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे क्वेश्चन 5 मार्क्ससाठी एक्झामला विचारले जातात. तर सगळ्यांनी परत एकदा स्टेप्स लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो की जे आपले इक्वेशन दिलेले आहे त्या इक्वेशनला आपण एक होमोजिनियस सोल्युशन दिलेलं आहे ते आपण ॲज इट इज फर्स्ट लिहून घेतो. आता आपण होमोजिनियस सोल्युशन करतोय, सो दॅट्स वाय FR इज इक्वल टू 0. ओके, आणि तुमचं टोटल सोल्युशन काय असणार आहे AR टू द पॉवर H. ओके, आणि त्याच्यानंतर पुढची जी टर्म असणार आहे की आपल्याला काय फाइंड करावं लागणार आहे की तुमची रिकरन्स रिलेशनची डिग्री विच इज K इज इक्वल टू 2. ओके, डिग्रीज तुम्हाला तर फाइंड करता येत असतील. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन तुम्हाला ऍक्च्युअली म्हणजे आपलं जे जनरल कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन नुसार आपल्याला काय करायचंय की आपले जे इक्वेशन आहे ते आपल्याला चेंज करायचं आहे. म्हणजेच काय करणार आहोत कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनला A ला रिप्लेस करायचं आहे अल्फाने, राईट. आणि जो बेसला आपल्याला R दिलेला आहे त्याचं आपल्याला काय करायचे पॉवर टर्म करायचे आणि पॉवर टर्मला नाव द्यायचं आहे K. ओके, असं असं कन्सिडर लक्षात ठेवा, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला तिथं कन्फ्युजन नाही होणार की आपण कसं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये आपले इक्वेशन हे चेंज करतोय. ओके, सो दॅट्स वाय आपण फर्स्ट काय केलेलं आहे की AR ला मल्टिप्लिकंट किती आहे तर 1 आहे. सो दॅट्स वाय 1 इंटू अल्फा रेस टू K मायनस 7 इंटू अल्फा रेस टू K मायनस 1 प्लस 10 इंटू अल्फा रेस टू K मायनस 2 इज इक्वल टू काय पुट केलंय तर 0. ओके, पुट K इज इक्वल टू 2. का 2 तर डिग्री ही आपली 2 आहे, सो दॅट्स वाय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल त्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन वरून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक रूट्स फाइंड करायचे. ओके, जितकी आपल्याला अल्फाची पॉवर मॅक्झिमम असेल तर ह्या इक्वेशन मध्ये अल्फाची पॉवर मॅक्झिमम किती आहे तर 2 आहे. सो दॅट्स वाय आपल्याला रूट्स किती अवेलेबल मिळणार आहेत, ह्या ठिकाणी 2 रूट्स अवेलेबल मिळणार आहेत. या ठिकाणी जर अल्फाची पॉवर जर 3 असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला 3 टर्म्स मिळाल्या असत्या. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला अल्फाची जी पॉवर आहे तेवढे आपल्याला काय मिळणार आहेत रूट्स मिळणार आहेत. या ठिकाणी 2 आहेत त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी 2 नंबर ऑफ रूट्स मिळालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जर त्याच्यानंतर पुढची स्टेप असते की आपल्याला जे रूट्स आहेत ते फर्स्ट चेक करायचे. जर रूट्स सेम असतील तर त्या ठिकाणी काय असणार आहे तर ते तुमचे सेकंड जी कंडिशन बी होती आपल्याला स्टेप नंबर 3 मधली ते कॅरेक्टरिस्टिक होमोजिनियस सोल्युशन आपल्याला यूज करावं लागेल. पण ह्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक रूट्स आर डिस्टिंक्ट, सो दॅट्स वाय वी आर युझिंग जे फर्स्ट आपलं होतं होमोजिनियस सोल्युशन, वी आर युझिंग दिस होमोजिनियस सोल्युशन. सो दॅट्स वाय AR टू द पॉवर H इज इक्वल टू C1 इंटू 5⁻R प्लस C2 इंटू 2⁻R. हे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक आपलं होमोजिनियस सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर काय करावं लागणार आहे आपल्याला जे कॉन्स्टंट आहेत कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे आहेत. ओके, आणि त्याच्यासाठी म्हणून आपण काय करतो की या ठिकाणी जे तुमचे इनिशियल कंडिशन्स आपल्याला क्वेश्चन मध्ये दिल्या होत्या C0 आणि C1 त्या आपण ह्या ठिकाणी यूज करणार आहोत. ओके, तर ह्या आपल्याला इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला काय करायचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणून आपल्याला इनिशियल कंडिशन्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. आता इनिशियल कंडिशन्स आपल्याला फाइंड करून झाल्यानंतर सॉरी इनिशियल कंडिशन्स वरून आपल्याला जे दोन आपल्याला इक्वेशन्स मिळतील ते इक्वेशन फाइंड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं ते कॉन्स्टंट आपल्याला काय करायचे फाइंड करून घ्यायचे. तर कोणतीही मेथड तुम्हाला येत असलेली कोणतीही फाइंड मेथडनी तुम्ही हे C1 आणि C2 च्या व्हॅल्यू फाइंड करू शकता.
ओके. आणि ह्या C1 आणि C2 च्या व्हॅल्यू फाइंड करून झाल्यानंतर त्या फाइंड केलेल्या व्हॅल्यूज आपल्याला जो होमोजेनियस सोल्युशन होतं त्या होमोजेनियस सोल्युशनमध्ये जस्ट पुट ऑन करायचे आणि पुट ऑन करून झाल्यानंतर जे काय आपल्याला इक्वेशन मिळेल किंवा जे काय आपल्याला सोल्युशन मिळेल ते काय असणार आहे तुमचं टोटल सोल्युशन असणार आहे. ओके. तर हे पूर्ण ह्या सर्व स्टेप्स करून आपल्याला हे टोटल सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. एक क्वेश्चन अजून एकदा एक सॉल्व्ह करून बघूया. या ठिकाणी एक छोटासाच क्वेश्चन दिलेला आपल्याला. सॉल्व द रिकरन्स रिलेशन AR मायनस 2 AR मायनस 1 इज इक्वल टू 0. आता ह्याचं आपल्याला काय दिलेलं आहे, डिग्री किती असणार आहे ह्या ठिकाणी, डिग्री आपल्याला किती मिळणार आहे तर 1 मिळणार आहे. सो दॅट्स वाय आपण काय केलेलं आहे, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये आपल्याला ह्या इक्वेशनचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. काय मिळालं आपल्याला, अल्फा मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके. सो दॅट्स वाय कॅरेक्टरिस्टिक रूट किती मिळालं आपल्याला या ठिकाणी तर 2 मिळाले. सो दॅट्स वाय होमोजेनियस सोल्युशन किती मिळालं आपल्याला, होमोजेनियस सोल्युशन इज इक्वल टू AR इज इक्वल टू C1 इंटू 2 रेस टू अल्फा 2 रेस टू R. ओके. तर आपल्याला होमोजेनियस सोल्युशन अशा ह्याच्यानुसार मिळालेलं आहे. एक मोठा क्वेश्चन अजून एक सॉल्व्ह करून बघूया, म्हणजे ह्या सगळ्या टर्म्स तुमच्या क्लिअर होऊन जातील. ओके. तर ह्या ठिकाणी एक क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व AR प्लस 2 मायनस AR मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके. आता काय सांगितलेलं आपल्याला, एक इक्वेशन दिलेलं आहे, कन्सिडर AR प्लस 2 मायनस AR मायनस 2 इज इक्वल टू 0. इट कॅन बी रिटन ॲज AR प्लस 2 प्लस 0 इंटू AR प्लस 1 प्लस 0 AR प्लस 0 इंटू AR मायनस 1 मायनस AR मायनस 2 इज इक्वल टू 0. जे आपले इक्वेशन आहे त्यांचे इन बिटवीनचे ज्या ह्या तिन्ही व्हॅल्यू आहेत त्या इज इक्वल टू 0, कारण की त्या इक्वेशन मध्ये अवेलेबल नाही आहेत. सो दॅट्स वाय आपण काय केलंय, त्या ठिकाणी त्यांना आपण 0 ने मल्टिप्लाय केलेले. तर हे आपल्याला काय मिळालं की जे होमोजेनियस रिकरन्स रिलेशन आहे ते रिकरन्स रिलेशन आपण जे दिलेलं आहे ते घेतलेले आहे. सो दॅट्स वाय आपण काय करतोय, होमोजेनियस सोल्युशन आहे, रिकरन्स रिलेशन आहे. सो दॅट्स वाय FR इज इक्वल टू 0. ओके. त्याच्यामुळे आपल्याला डिग्री किती मिळणार आहे या रिकरन्स रिलेशनची तर 4. राईट. तर आपल्याला रिकरन्स रिलेशनची डिग्री आपल्याला 4 मिळाली आहे. मग आपल्याला काय करायचं, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड करायचे. अल्फा रेस टू काय या ठिकाणी होणार आहे, अल्फा रेस टू के प्लस 2. बाकीच्या ह्या सर्व टर्म 0 आहेत, मायनस अल्फा रेस टू के मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके. तेच इक्वेशन आपण ह्या ठिकाणी लिहून घेतले. हिअर पुट के इज इक्वल टू 4, कारण की के ची डिग्री किती आहे तर 4 आहे. सो दॅट्स वाय वी आर पुटिंग हिअर 4. सो दॅट्स वाय अल्फा रेस टू 6 मायनस अल्फा रेस टू 2 इज इक्वल टू 0 मिळाले. ओके. सो दॅट्स वाय अल्फा रेस टू 2 इज इक्वल इंटू अल्फा रेस टू 4 मायनस 1 इज इक्वल टू 0 मिळालेले. ओके. सो दॅट्स वाय हा जो अल्फा रेस टू 2 आहे तो मल्टिप्लिकंड आहे, तो जो आपल्या इज इक्वल टू साइनच्या पलीकडे गेला तर 0 अपॉन अल्फा रेस टू 2 इज इक्वल टू 0. ओके. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतोय, अल्फा रेस टू 4 मायनस 1 इज इक्वल टू 0 मिळते. त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे की अल्फा ज्या कॅरेक्टरिस्टिक रूट्स आहेत ते फाइंड करून घेतलेले आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक रूट काय मिळाले, आय आणि नंतर मिळालं आहे I-1, नंतर 1 आणि -1 आर द कॅरेक्टरिस्टिक रूट्स. होमोजिनियस सोल्युशन काय मिळणार आहे ह्या ठिकाणी आपल्याला, आता ह्या ठिकाणी आपल्याला जे सर्व तुमचे रूट्स आहेत ते रूट्स काय आहेत तर डिस्टिंक्ट आहेत. सो दॅट्स वाय आपले फर्स्ट जी कंडिशन होती डिस्टिंक्ट रूट्सची आपण ती यूज करतोय. नंतर काय मिळणार आहे, AR टू द पॉवर H इज इक्वल टू C0 इंटू I रेस टू द पॉवर R प्लस C1 इंटू I मायनस I रेस टू द पॉवर R प्लस C2 इंटू 1 इंटू रेस टू द पॉवर R plus C3 into 1 minus 1 raised to the power R. This is your required solution of homogeneous solution. ओके. तर ह्या टाइप मध्ये क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. या ठिकाणी आपल्याला सेम ह्याच टर्म मध्ये आपल्याला एक क्वेश्चन अजून एक दिलेला आहे. AR काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन मध्ये आपल्याला जे रिकरन्स रिलेशन दिलेलं आहे, AR प्लस 6 AR मायनस 1 प्लस 12 AR मायनस 2 प्लस 8 AR मायनस 3 इज इक्वल टू 0.
ओके. डिग्री किती असणार आहे ह्या ठिकाणी, तर AR इज इक्वल टू काय काय मिळते आपल्याला R-1 R-2 आणि R-3. सो दॅट्स वाय डिग्री किती मिळाली ह्या ठिकाणी आपल्याला K इज इक्वल टू 3 मिळालेली आहे. ओके. त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड करायचे. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय असणार आहे, अल्फा इंटू के प्लस 6 इंटू अल्फा रेज टू के मायनस 1 प्लस 12 इंटू के मायनस 2 प्लस 8 into k minus 3 is equal to 0. We are putting here k is equal to 3. Okay, so that's why alpha raised to 3 plus 6 into alpha raised to 2 plus 12 into alpha plus 8 is equal to 0. हे आपल्याला काय मिळालं, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळालेले. आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला फाइंड काय करायचे, कॅरेक्टरिस्टिक रूट्स फाइंड करायचे. आता ह्या ठिकाणी पॉवरची टर्म किती आली मिळाली आपल्याला 3. सो दॅट्स वाय आपले रूट्स किती असणार आहेत, तर 3 रूट्स असणार आहेत. आता ह्या 3 रूट्स आपल्याला फाइंड करायचे. ओके, तर ही सुद्धा आपल्याला एक कॅरेक्टरिस्टिक रूट फाइंड करण्याची इझिएस्ट वे आहे. आता काय करतात ह्या मेथडमध्ये लक्षात घ्या, जो पॉवरची टर्म आहे ते आपल्याला काय करायचे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये फर्स्ट पुट ऑन करून घ्यायचे. सो दॅट्स वाय 3, 2, 1 आणि 0 त्या टर्म मध्ये आपण काय केलेलं, फर्स्ट पुट ऑन करून घेतले. त्याच्यानंतर त्यांचा जो कॉन्स्टंट आहे या ठिकाणी अल्फा रेज टू 3 चा कॉन्स्टंट किती आहे, मल्टिप्लिकंट किती आहे, तर 1. सो दॅट्स वाय या ठिकाणी फर्स्ट 1 घेतले. अल्फा रेज टू 2 चा मल्टिप्लिकंट किती आहे कॉन्स्टंट, तर 6. सो दॅट्स वाय 6. नंतर 12 मिळाला आहे, नंतर आपल्याला 8 मिळालेला आहे. ओके, तर ह्या ठिकाणी काय करायचंय की मॅक्झिमम करून तुम्हाला काय करायचंय की मॅक्झिमम 1 आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. अदरवाईज 0 सॉरी तुमचा जो हा एंडिंग टर्म आहे त्या ठिकाणी आपल्याला 0 आणून आपल्याला काय करायचे, रूट्स आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. वेन यू आर मल्टिप्लाइंग ऑल दीज नंबर्स टू when you are multiplying you are taking your first root as a -2, त्यावेळेला फर्स्ट टर्म काय मिळणार आहे की हा जो 1 आहे तो 1 ॲज इट इज तुम्ही फर्स्ट घ्याल. ओके, वेन यू आर टेकिंग 1 हिअर, तर त्यावेळेला आपण काय करणार आहोत, -2 इंटू 1 इज इक्वल टू किती असणार आहे, ह्या ठिकाणी -2 मिळणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, जो फर्स्ट रूट तुमचा नंबर आहे तो ॲज इट इज तुम्ही खाली घेणार आहात. आणि त्याच्यानंतर हा -2 आहे, जो हा डिनॉमिनेटरचा किंवा मग म्हणूया की ह्या लाईनच्या बॉटमचा जो पॉईंट आहे त्याच्याशी आपल्याला काय करावं होतं, मल्टिप्लाय करावं होतं. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर नेक्स्ट फील्डला आपल्याला काय करायचं, त्यांचा आन्सर पुट ऑन करायचं आहे. आता व्हेन यू आर मल्टिप्लाइंग -2 विथ 1 इज इक्वल टू काय मिळणार आहे, तर -2. राईट. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी काय मिळालं, 6 - 2 इज इक्वल टू 4. नेक्स्ट टर्म काय असणार आहे, 4 - 2 इंटू 2 इज इक्वल टू काय असणार आहे, तर -8. राईट. सो दॅट्स वाय पुढची टर्म काय मिळते, ह्या ठिकाणी आपल्याला 4. नंतर -2 इंटू 4 इज इक्वल टू -8 इज इक्वल टू ह्या ठिकाणी किती मिळणार आहे आपल्याला, 0. म्हणजे एंडिंग टर्म आपली 0 झालेली आहे. म्हणजे फर्स्ट रूट इज ओके. सेकंड रूटच्या वेळेला काय करणार आहात तुम्ही, परत -2 मल्टिप्लाय करा. सेम आपल्याला मेथड यूज करायची. 1 आहे तसा तुमचा पुट करून घेतला आणि त्याच्यानंतर -2 इंटू 1 इज इक्वल टू -2. ओके, सो दॅट्स वाय 4 - 2 इज इक्वल टू 2. -2 इंटू 2 इज इक्वल टू 4. सो दॅट्स वाय एंडिंग टर्म किती ह्या ठिकाणी मिळाली आपल्याला, तर 0 टर्म मिळालेली. ओके, त्याच्यामुळे आपला हा सुद्धा रूट ओके आहे. त्याच्यानंतर लास्ट टर्म जो रूट आहे तो किती मिळतो आपल्याला, -2. -2 मिळाल्यानंतर 1 ॲज इट इज घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 1 ला आपल्याला काय करायचं आहे की हा -2 आहे तर -2 मल्टिप्लाय करायचं. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला -2 मिळालं आणि ह्या ठिकाणी आपल्याला +2 - 2 इज इक्वल टू 0 मिळते. ओके, तर हे आपले तीनही रूट्स आपल्याला मिळालेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, अल्फा इज इक्वल टू -2 - 2 आर द कॅरेक्टरिस्टिक विच आर नॉट डिस्टिंक्ट. हे तिन्ही डिफरंट नाही आहेत, सेम रिपीट आहे. ओके, किंवा सेम आपल्याला -2 आपल्याला तिन्ही रूट्स मिळालेले आहेत. म्हणजेच काय आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला जे थर्ड आपल्याला सेकंड जे होतं आपल्याला होमोजिनियस सोल्युशन ते आपण यूज करणार आहोत. काय सोल्युशन आपल्याला, AR टू द पॉवर H इज इक्वल टू AR इज इक्वल टू C0 प्लस C1 इंटू R प्लस C2 इंटू R² आणि मल्टिप्लाय बाय -2 रेज टू R, जो आपला रूट आहे तो इंटू R. ओके, इनिशियल कंडिशन्स आर नॉट गिवन. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला इनिशियल कंडिशन्स दिलेले नाहीत,
त्याच्यामुळे आपण C1 C2 आणि C3 च्या व्हॅल्यू फाइंड करू शकत नाही. ओके. आणि ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला इनिशियल कंडिशन दिलेल्या असतील तर देन यू हॅव टू सॉल्व युअर क्वेश्चन विथ युअर C0 C1 आणि C2 आणि त्याच्यानंतर हा C1 C2 C3 सॉरी C0 C1 आणि C2 च्या व्हॅल्यूज तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये पुट कराल. त्याच्यानंतर जे काय आपल्याला आन्सर येईल ते तुमचं काय असणार आहे, होमोजिनियस सोल्युशन असणार आहे. या ठिकाणी अजून एक क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, सॉल्व रिकरन्स रिलेशन 4AR + 3 - 20AR + 22 + 17AR + 1 - 4AR = 0. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मध्ये काय दिलेलं आहे बघा, तुमचं जे इक्वेशन आहे रिकरन्स रिलेशन ते तुम्ही ॲज इट इज घेतलेलं आहे. ओके. आणि रिकरन्स रिलेशन मिळाल्यानंतर तुमचं हे होमोजिनियस रिलेशन आहे, सो दॅट्स वाय FR = 0. या ठिकाणी तुमची डिग्री किती मिळते, तर K = 3. राईट. कारण की AR = आपल्याला रूट्स काय काय मिळणार आहे, तर AR + 1 AR + 2 AR + 3, सो दॅट्स वाय डिग्री इज 3. ओके. त्याच्यानंतर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय मिळणार आहे, तर 4 × अल्फा + 3 - 20 × अल्फा⁴2 + 17 × अल्फा⁴1 AR अल्फा A - 4 × अल्फा⁴k. ओके. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतंय, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपलं जे आहे ते आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. म्हणजेच काय मिळतंय आपल्याला 4 × अल्फा⁴3, कारण की Aचं रिप्लेसमेंट आपण अल्फाने केलेलं आहे आणि Rचं रिप्लेसमेंट आपण कशाने करतोय, K ने करतोय. नंतर मायनस काय मिळणार आहे, 20 अल्फा⁴k + 2 नंतर 17 × अल्फा⁴k + 1 - 4 × अल्फा⁴k = 0. We are putting here K = 3. ओके. वेन यू आर पुटिंग K = 3 त्यावेळेला तुम्हाला काय मिळणार आहे, 3 + 3 = 6, सो दॅट्स वाय 4 × अल्फा⁴6 - 20 × अल्फा⁵5 + 17 × अल्फा⁴4 - 4 × अल्फा⁴3 = 0. आता ह्या ठिकाणी अल्फा⁴3 आहे, सर्वच ठिकाणी आपण काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. सो दॅट्स वाय अल्फा⁴3 आपण कॉमन काढला. बाकीची टर्म ॲज इट इज घेतलेली आहे. when your alpha⁴3 is divide to 0, then त्यावेळेला तुम्हाला काय मिळणार आहे, या ठिकाणी पूर्ण ही टर्म इज इक्वल टू काय मिळणार आहे, 0. आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या टर्मचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक रूट्स फाइंड करायचे. ओके. कॅरेक्टरिस्टिक रूट्स आपण फाइंड करून घेतले. काय काय मिळाले, अल्फा = 4, नंतर मिळालं अल्फा = 1/2 आणि सेकंड मिळालं अल्फा = 1/2. Okay, characteristic roots are 4, 1/2 and 1/2. In which 1/2 repeats 2 times. म्हणजेच आपलं होमोजेनियस सोल्युशन ह्या ठिकाणी काय असणार आहे, ARH = C0 ×4⁴R. आणि सेकंड जे असणार आहे, आता हा जो पार्ट आहे तो काय असणार आहे तुमचा, जो फर्स्ट कंडिशन नुसार जो काय पार्ट असेल तो असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, फर्स्ट कॉन्स्टंट इंटू युअर √R. त्याच्यानंतर पुढची टर्म काय मिळाली आहे, 2 रूट्स आहेत ते आपल्याला काय मिळाले, रिपीट मिळाले, म्हणजे 1/2 आणि 1/2. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी रिपीट झालेले, सो दॅट्स वाय काय मिळणार आहे, ह्या ठिकाणी C1 + C2 × R आणि मल्टिप्लाय बाय 1/2R, विच रिक्वायर सोल्युशन ऑफ रिकरन्स रिलेशन. ओके. आणि ह्या ठिकाणी आपल्याला इनिशियल कंडिशन्स दिलेले नाही, सो दॅट्स वाय आपण C1 C2 आणि C0 C1 आणि C2 ची व्हॅल्यू फाइंड करू शकत नाही. ओके. तर हा सगळा जो पार्ट आहे तो आपला होमोजिनियस रिकरन्स रिलेशन्सचा पार्ट आहे. हे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. सॉल्व्ह करून बघत असताना कुठे काही प्रॉब्लेम आले तर मला एकदा मला मला WhatsAppवरती सेंड करा. ओके. थँक यू.